मराठवाड्यामध्ये मागील आठवड्यात प्रचंड पाऊस झाला, पूर परिस्थिती निर्माण झाली, नेते गेले मात्र तिथून फक्त शेतकऱ्यांना आश्वासनच देऊन परत आले. काय सांगण्यास? खरं तर सत्ताधाऱ्यांकडून एका भरीव मदतीची अपेक्षा आहे. हेक्टरी किमान 50,000 रुपयांची मदत या लोकांना अपेक्षित आहे. कारण कित्येकांचा सुपीक शेतजमिनीचा थर वाहून गेला, बैल बारदाना गेला, अतोनात नुकसान झालं. अशा परिस्थितीमध्ये एकीकडे वर्षा बंगल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या शयन कक्षातला एक बेड करण्यासाठी जर 21 लाखाचं टेंडर निघत असेल आणि दुसरीकडे मात्र या सगळ्या संदर्भाने जर शेतकऱ्यांना मात्र ती मदत मिळणार नसेल, तर सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जी मागणी केली की PM केअर फंडचा जो निधी शिल्लक आहे, जो तब्बल 7,000 कोटी आहे, हा 7,000 कोटी शिल्लक असणारा निधी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी का वापरला जाऊ नये ही अपेक्षा आहे. चंद्रकांत पाटलांनी एक वक्तव्य केलं. दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो, तो दसरा मेळावा यावर्षी ऑनलाईन घेण्यात अशा पद्धतीने टीका केली आहे. काय सांगितलं? नाही, बघा, चंद्रकांत पाटील साहेब हे माझ्यापेक्षा मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांना सल्ला देण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्या सल्ल्याचा आम्ही नक्की विचार करू. फक्त तो कसा राबवायचा याच्यासाठी एकदा चंद्रकांत दादांनी RSS ला विचारून घेतलं पाहिजे. कारण आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सशस्त्र पथसंचलन सुद्धा होणार आहे. सो एकदा RSS ने त्यांना परवानगी दिली किंवा कसा राबवायचा आहे हे त्यांनी एकदा मोहन भागवतजींना सांगितलं की आम्ही मोहन भागवतजींकडून ते समजून घेऊ. मला वाटतं की चंद्रकांत पाटील साहेब हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवतजी यांना नक्कीच या संदर्भाने मार्गदर्शन करतील. जेव्हा हे महायुतीचे नेते जेव्हा पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी गेले तेव्हा शेतकऱ्यांना मदत अपेक्षित होती, मात्र या नेत्यांनी शेतकऱ्यांना रागावलं, अक्षरशः राजकारण करू नका असं बोलले. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना मदत अपेक्षित होती तेव्हा जे वक्तव्य आली त्यात विशेषतः माननीय मुख्यमंत्र्यांना असं बोलणं म्हणजे राजकारण करणं वाटतंय. गिरीश महाजन खिशात पैसे घेऊन फिरतो का म्हणतायत, तर अजितदादा म्हणतायत सगळी सोंग आणता येतील पण पैशाचं सोंग आणता येत नाही. जर तुम्हाला मदत करता येत नाही, जर तुम्ही त्या शेतकऱ्यांची प्रेमाने आपुलकीने बोलू शकत नसाल, तर तुमच्या राजकीय पर्यटन दौरे काढता तरी कशाला. मला असं वाटतं की आता जी गरज आहे ती खास मदतीची गरज आहे आणि एरवी तुम्ही जाहिरातींवर एवढा खर्च करताय. मला आश्चर्य वाटतंय. मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने याच मराठवाड्यातनं प्रत्येक घराघरातनं भाकरीची गाठोडी गेली. एकाही गाठोड्यावर कसलीही जाहिरात नव्हती, कुणाचंही नाव नव्हतं, फोटो नव्हता. पण त्याच मराठवाड्यातल्या लोकांवर आज जेव्हा हे संकट आलेलं आहे तेव्हा मात्र सरकार याला राजकीय संधी आहे असं समजून जाहिरातबाजी करण्यावर जास्त खर्च करतंय. आमची विनंती आहे, जो जाहिरातीवर होणारा खर्च आहे तो त्यांना मदत म्हणून द्या. कारण तुमची 4 आण्याची मदत आणि 12 आण्याची जाहिरात ही आमच्या जीवावर उठणारी आहे. ते शेतकऱ्यांना मदत करू शकणार नसाल तर तिथले पर्यटन दौरे करू नये अशी टीका देखील त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर केली आहे. देवेंद्र ढांगडाले, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.